राज्यात बैलपोळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा. दूरदर्शन कृषी विभागाच्या कार्यक्रम सल्लागार समितीची तिमाही बैठक संपन्न. आणि अवजारे खरेदीची रक्कम थेट खात्यात होणार जमा. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतकरी राजाला प्रामाणिकपणे त्याच्या कष्टामध्ये साथ देणारा त्याचा मित्र म्हणजे वृषभ राजा. भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या बैलपोळ्याचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र तथा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातही पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉक्टर शेषराव चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे यांच्यासह सर्व ब्लॉकवरील अधिकारी, कर्मचारी आणि मजूर वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात आज कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रम सल्लागार समितीची तिमाही बैठक पार पडली. बैठकीला सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माता प्रमोद चोपडे, विविध क्षेत्रातील अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते. शेतीची प्रगती ही सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योग या कार्यक्रमावर आपला भर असला पाहिजे. आपल्या शेतामध्ये पिकणारं पीक विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मत सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यावेळी व्यक्त केलं. नाहीतर परंपरागत पद्धतीची शेती तर आतापर्यंत चालतच आलेली आहे, पण जर का शेती काही आधुनिक करायची असेल, काही नवीन प्रयोग करायचे असेल तर त्याला पतपुरवठा पाहिजे आहे, मार्गदर्शन पाहिजे आहे. शेती क्षेत्रात खूप घडामोडी घडतात. शेतीविषयक छोटे छोटे कार्यक्रम बनवले तर ते लोकप्रिय होतील असं मत मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी यावेळी व्यक्त केलं. आमचा दृष्टिकोन असा आहे की आपल्या कार्यक्रमांमधून जास्तीत जास्त यशोगाथा आपल्या सगळ्यांच्या समोर याव्यात. राज्याच्या कृषी औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना महामंडळातर्फे पुरवल्या जाणाऱ्या विविध अवजारांबाबत धोरण ठरवावं आणि अवजार खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी असे निर्देश कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. येत्या रब्बी हंगामापासून कृषी औद्योगिक विकास महामंडळाद्वारे निर्मित 18-18-10 या खताची किंमत प्रतिगोणी 50 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केला आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरकडील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन 2013-14 आणि 14-15 घोषित झाले असून यामध्ये आजरा तालुक्यातील भादवण, मुमेवाडी आणि मडीलगे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मारुती दोरुगडे यांना सन 2013-14 सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोरुगडे यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ सुंदर गाव, यशवंत ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध यासारख्या योजना ग्रामपातळीवर यशस्वीपणे राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊयात कोल्हापूर आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत.
ज्वारी 4,200 1,800, गहू 3,200 1,800, मका 2,100 1,900, वांगी 2,500 1,000, कोबी 500 300, फ्लॉवर 2,000 1,000, चिकू 3,000 1,000, द्राक्ष 6,000 5,000 आणि अननस 5,000 1,000. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तसेच मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात पुढील 1 दिवस बऱ्याच ठिकाणी, त्यानंतर 2 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर पुन्हा बऱ्याच ठिकाणी. विदर्भात पुढील 1 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील 5ही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात भात खाचरामधील अतिरिक्त पाणी काढून टाकावे व पाण्याची योग्य पातळी नियंत्रित करावी. भात क्षेत्रातील बांधांची बंदिस्ती करावी तसेच बांधांवरील तणांचा बंदोबस्त करावा. पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच लागवडीपासून 70 ते 80 दिवसांनी नत्राचा 3रा हप्ता हेक्टरी 20 किलो या प्रमाणात द्यावा. मध्य महाराष्ट्रात बाजरी पिकाला फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास उत्पन्नात वाढ होते. पावसात खंड पडल्याने पिकाकरता जमिनीतील ओलावा विचारात घेऊन संरक्षित पाणी द्यावे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी कीडग्रस्त शेंडे दर आठवड्याने खुडून टाकावे आणि नष्ट करण्यात यावे. फळे तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून ती जमिनीत गाढावीत. शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 10% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा इंडोक्झाकार्प 10 मिलीलिटर किंवा डेल्टामेथ्रिन 1% अधिक ट्रायझोफॉस 35% हे संयुक्त कीटकनाशक 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे. अधूनमधून 4% निंबोळी अर्काची फवारणी करावी. मराठवाडा विभागात तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहित नष्ट करावीत. मूग, उडीद या पिकांच्या शेंगा परिपक्व झाल्या असल्यास शेंगांची तोडणी करावी. विदर्भात भुईमूग व सोयाबीन पिके फुलोरा अवस्थेत असताना अंतर्मशागत करू नये. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे तसेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडींनी 10 रस शोषक किडी प्रतिपान ही आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठताच नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 15% दाणेदार 26.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असताना 2% युरिया आणि बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत 1% युरिया अधिक 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31-27, पुणे 30-22, नागपूर 32-23, औरंगाबाद 31-22, सोलापूर 29-23 आणि नाशिक 29-22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. यानंतर भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपण पाहतच असाल की निसर्गचक्र सध्या बदललेलं आहे. आपल्या शेतकरी बांधवांची भिस्त ही पावसावर अवलंबून असते आणि तो पाऊसच सध्या लहरी झालेला आहे. या ना त्या कारणाने कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, आपले शेतकरी बांधव हे दुष्काळाला सामोरे जात आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या शेतकरी बांधवांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत ते मात्र या दुष्काळावर ठामपणे आपल्याला मात करताना दिसतात. आजही आपण अशाच एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती करून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे किफायतशीर व्यावसायिक कुक्कुटपालन, ज्यामध्ये आपण कमी भांडवलात कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. आणि याविषयी आपल्याला माहिती करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर अजयनाथ थोरे. हे सहाय्यक आयुक्त, तालुका लघु पशु चिकित्सालय राहता, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार थोरे साहेब. नमस्कार. आपण सुरुवातीला असं सांगा की हे कुक्कुटपालन जे आहे त्याची आवश्यकता काय आहे? कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि त्यामध्ये कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न जास्तीत जास्त उत्पादन देणारा आपण मिळवू व्यवसाय आहे. शकतो. आणि देशामध्ये जे पिकापासून उत्पन्न मिळतं, उत्पादन मिळतं, ते वर्षाकाठी 1.5 ते 2% वाढ त्यामध्ये होत आहे. तर हा जो व्यवसाय आहे कुक्कुटपालन, जो अंडे आणि ब्रॉयलर व्यवसाय, त्यामध्ये जी वाढ आहे 8 ते 10% आहे. त्या आणि शेतीपेक्षा जर उत्पन्न बघितलं कुक्कुटपालनाचं, हे नक्कीच 5 ते 6 पट जास्तीचं आहे. त्यामुळे आपला भारत देश ह्या कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये अंड्या उत्पादनामध्ये जगात 5वा क्रमांक आपल्या भारताचा आहे व ब्रॉयलरमध्ये 8वा क्रमांक आहे. आणि मानवाची जी गरज आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, त्यानुसार गरज वाढतच आहे. दर दिवसाला 26 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. आणि हे जे आपले चिकन किंवा अंडे हे प्रथिनयुक्त आहार आहे आणि एका अंड्यापासून 13 ग्रॅम प्रथिने मिळतात. तर 2 अंडे त्यांचं प्रथिनाचं प्रमाण पूर्ण करू शकतो. हो. आता आणि जर चिकनचा खप जर बघितला, दर डोई 11 किलो चिकन हे खाल्लं गेलं पाहिजे प्रतिवर्षी. तर आपल्या भारतामध्ये ते 3 किलो 100 ग्रॅम एवढं आहे. फार मोठी तफावत. आणि अंड्याचं बघितलं तर 180 अंडे खाल्ले गेले पाहिजेत. तर 62 अंडे आपले आता दरडोई खप असा आहे. आणि जागतिक जर खप बघितला चिकनचा तर 17 किलो आहे. तर आपण यात भरपूर तफावत आहे आणि यात भरपूर संधी आहे उपलब्ध आहे. हा व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध आहे. आणि यातनं स्वयंरोजगार हा निर्माण होतो. की आज स्वयंचलित यंत्रणा वापरली तर एक मनुष्य किंवा एक पुरुष किंवा त्यात 1000 कोंबड्या सांभाळू शकतो व आपल्याबरोबर आपल्या बाकीच्या लोकांना पण व्यवसाय हा मिळू शकतो. जेणेकरून हा जो व्यवसाय ग्रामीण भागात आपण सुरू केला तर त्यामुळं नक्कीच जे व्यवसायाचं किंवा ज्याचं स्वयंरोजगाराचं आहे ते नक्कीच आपल्याला साधन उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागात. त्यामुळे याची आवश्यकता भरपूर आहे. आणि पूर्वी कसं होतं की जो ग्राहक होता तो किमतीकडे बघत होता, मग कमी की स्वस्त असेल तर घेतलं जातं. आता ग्राहकांची जी आवड आहे बदललेली आहे, तो क्वालिटी बघायला लागलेला आहे. आणि त्याप्रमाणे आज कुक्कुटपालनाचा जे व्यवसाय त्याला नक्कीच मागणी वाढलेली आहे. कुक्कुटपालन हे 2 प्रकारात केलं जातं, एक अंड्यांसाठी आणि एक मांसासाठी. तर त्यासाठी काही विशिष्ट जाती आहेत का? अंड्यांसाठी काही वेगळ्या, मांसासाठी वेगळ्या, आणि त्या कोणत्या आहेत? कुक्कुटपालन हे 2 प्रकारात केलं जातं, एक अंड्यांसाठी आणि एक मांसासाठी. तर त्यासाठी काही विशिष्ट जाती आहेत का? अंड्यांसाठी काही वेगळ्या, मांसासाठी वेगळ्या, आणि त्या कोणत्या आहेत? तर प्रथम कुक्कुटपालन हे मांसाकरता म्हटलं तर त्याला म्हणतात ब्रॉयलर फार्मिंग आणि जे अंड्याकरता त्याला म्हणतात लेअर फार्मिंग. ब्रॉयलर फार्मिंगमध्ये 2-3 प्रकार आहेत. त्या मुख्य म्हणजे कॉप 400, परत रॉस यासारख्या जाती आपल्या भारतामध्ये ज्या आपल्या भारतीय हवामानाला सूट होतात त्या जाती आहेत. आणि अंड्यामध्ये बघितलं तर लोमॅन आणि व्हाईट लेगहॉर्न किंवा BV 300 ही जात आपल्या भारतामध्ये आपल्या वातावरणाशी समरूप आहे. आणि काही जाती आहेत की आपल्या गावठी म्हणजे ज्या गावरान म्हणजे ग्रामीण भागात सहजतेने पाळू शकतो, त्याच्याला विशिष्ट समतोल आहाराची गरज नाहीये. आणि सामान्य शेतकरी किंवा जो अल्पभूधारक किंवा त्याच्याकडे जमीन नाहीये तो पण करू शकतो. त्याला परसबागेतील कुक्कुटपालन असं म्हणतात. हां,
आता हे कुक्कुटपालन करायचं झालं तर त्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षणाची गरज असते, म्हणजे ते तंत्रज्ञान माहिती असावं लागतं, नाहीतर कुक्कुटपालन हा व्यवसाय व्यवस्थित करू नाही शकत कोणी. तर हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देण्याची काय व्यवस्था आहे? तर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताना प्रशिक्षण हे आवश्यक आहे की त्या प्रशिक्षणाची व्यवस्था राज्यभरातील जे सधन कुक्कुट प्रकल्प आहेत, जे शासकीय कुक्कुट फार्म आहेत, त्या ठिकाणी 15 दिवसाचं प्रशिक्षण हे दिलं जातं. तर ते 1 ते 15 या तारखेपर्यंत दिलं जातं. सशुल्क आहे. त्या ज्या लाभार्थी आहे किंवा ती महिला वर्ग किंवा युवक तरुण युवक असतील त्यांच्याकरता हे प्रशिक्षण दिलं जातं. त्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यक केंद्राशी संपर्क साधून तिथं प्रशिक्षणाचं नाव नोंदायचं आहे. त्यानंतर त्याला प्रशिक्षण त्यात बोलवलं जाईल. तसेच तालुका स्तरावरती पण काही प्रशिक्षण 3 दिवसाचं आयोजित केलं जातं. ते त्याकरता पण यांनी आपलं जर नाव नोंदवलं नजीकच्या पशुवैद्यक केंद्रामध्ये तर त्या जे आवश्यक संख्या आहे झाल्यानंतर 3 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचं एक त्याला प्रमाणपत्र दिलं जातं, ज्याचा उपयोग तो उद्या बँकेचं कर्ज काढण्याकरता किंवा शासकीय योजनांचा फायदा घेण्याकरता नक्कीच करून घेऊ शकतो. कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा झाला तर असे कोणते घटक आहेत की ज्यांचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे, ज्यामुळे आपण हे कुक्कुटपालन किफायतशीर करू शकतो? तर मुख्य घटक आपल्याला विचारात घेतले गेले पाहिजे की आपल्याला जे कुक्कुटपालन करायचे की ब्रॉयलर करायचं की लेअर करायचं, म्हणजे अंड्याकरता मांसासाठी करायचं की अंड्यासाठी करायचं. हो, तर आपल्याला हे जे त्याला आवश्यक घटक हे मूळतः म्हणजे जमीन जी लागणार आहे ती आपल्याला जो जे शेडचं लोकेशन आहे किंवा म्हणजे आपल्याला कुठं आपण शेड बांधणार आहोत, जागा बांधणार आहोत, ते लोकवस्तीपासून दूर असणं आवश्यक आहे. आणि जमीन सपाट हवी, डोंगराळ जमीन नकोय, कारण आपल्या तिथे आपण शेड बांधणार आहोत. आणि जी जमीन पाण्याची निचरा होणारी, दलदल नसणारी असावी. आणि त्या जमिनीला आपण शेडची जी लांबी आहे ती पूर्व पश्चिम घेणार आहोत. त्यामुळे त्याचा उद्देश काय आहे? त्या उद्देश की जो सूर्यप्रकाश आहे सकाळचा तो शेडमध्ये ब्रॉयलर फार्मिंग मध्ये डायरेक्ट न येता तो किंवा संध्याकाळी 4 नंतरचा सूर्यप्रकाश आहे तो पक्ष्यांवरती न पडता तर पक्ष्यांच्या याच्यावरती हालचालीवरती परिणाम होईल आणि त्यांच्या वाढीस नक्कीच त्याचा दूरगामी परिणाम होत असतो. म्हणून हे शेड हे पूर्व पश्चिमच आवश्यक आहे. व शेडमध्ये आपल्याला तयार होणारा जो अमोनिया वायू आहे त्याचा तो बाहेर कसा निघून जाईल त्याकरता त्या हवेच्या याच्यानुसार तो पूर्व पश्चिम. जमीन ही सांगितली आपण. त्यानंतर पाणी हे हा मुख्य घटक आहे. आणि पाणी जर पाण्याचा जो पीएच आहे म्हणजे सामू म्हणतात, तो 6.8 ते 7.5 हा चालू शकतो, पक्ष्यांकरता योग्य आहे. तसेच पाण्याचा हार्डनेस किंवा TDS जो 500 पर्यंत चालतं. यात जर काही कमी जास्त असेल तर आता आजकाल बाजारामध्ये वॉटर सॉफ्टनर पण आलेले आहेत जेणेकरून आपण त्यांचा जो पीएच किंवा हार्डनेस पाण्याचं जडत्व आपण कमी करू शकतो. आणि तिसरा घटक म्हणजे की रस्ता. आपल्याला त्या फार्मला जाण्याकरता शेडला जाण्याकरता रस्ता आवश्यक आहे जेणेकरून त्याची वाहतूक म्हणजे सुरळीतपणे आणि सोपी होईल. हो, ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. आणि चौथा घटक म्हणजे की वीज पुरवठा. 24 तास वीज पुरवठा आवश्यक आहे. जे पक्ष्यांना आपल्याला ऊब द्यावं लागते हिवाळ्यात किंवा त्यानंतर अंड्याच्या पक्ष्यांना लाईट द्यावं लागते उष्णाच्याकरता, सूर्यप्रकाशाकरता जशी लाईट असते तशीच लाईट आपल्याला द्यावं लागते त्यांच्या उत्पादनानुसार. तर लाईटची व्यवस्था, विजेची व्यवस्था आवश्यक आहे. नसेल तर त्याला इन्व्हर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था पण तिथं आवश्यक आहे. किती दिवसांच्या पिल्लांना घेऊन आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो? आता जर ब्रॉयलर पक्षी घेतले तर आपल्याला 1 दिवसापासून हे पक्षी आपण व्यवसाय सुरू करू शकतो, संगोपन करू शकतो आपण. काही विशिष्ट लसी आहेत का जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती त्या पिल्लांमध्ये वाढीला लागेल? हॅचरी लेवलला ज्या ठिकाणी पिल्लं तयार होतात तिथं 1 दिवसाचे पक्षी तिथं लसीकरण केलं जातं. काही विशिष्ट लसी आहेत का जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती त्या पिल्लांमध्ये वाढीला लागेल? हॅचरी लेवलला ज्या ठिकाणी पिल्लं तयार होतात तिथं 1 दिवसाचे पक्षी तिथं लसीकरण केलं जातं. आणि त्यानंतर 7व्या दिवशी B1 ह्या लसीकरण, नंतर 12व्या दिवशी गंबोरो आणि 18व्या ते 21व्या दिवशी लासोटा किंवा गरज पडली तर 28व्या दिवशी लासोटा परत लसीकरण केलं जातं जेणेकरून त्या ज्यांना रोगास बळी पडू नये आणि त्या पक्ष्यांची वाढ चांगली व्हावी म्हणून प्रतिजैवके व जीवनसत्वांचा उपयोग हा पहिल्या 5 दिवसामध्ये म्हणजे पाण्यातनं किंवा खाद्यातनं दिला जातो. मग अंड्यांसाठी ज्या वेळेला पक्षी आपण आणतो त्यावेळेला त्यांच्यासाठी कोणकोणत्या लसी द्याव्या लागतात? त्यांना पण लसीकरण ह्याप्रमाणे थोडंसं सारखंच आहे. पण आता हा जो ब्रॉयलर पक्षी आहे तो 30 ते 35 दिवस त्याचा काळ आहे. तर वाढीचा काळ आहे त्याचा पूर्ण काळ. आणि ही एक बॅच म्हटलं तरी चालेल. आणि आपला जो याचा पक्षी अंड्याचा पक्षी आहे तो 70-72 आठवड्यापर्यंत राहतो.
त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याला लसीकरण करणं आवश्यक आहे. म्हणजे मरेक्स डिसीजचा आजाराचा लस आहे ती हाचीरीमध्ये दिली जाते. त्यानंतर गंबोरो, लासोटा, त्यानंतर पुढे हे एंडिकिल्ड असे वेगवेगळे लसीकरण त्याला त्या वयानुसार करणं आवश्यक आहे. मांसासाठी जेव्हा आपण पक्षी आणतो त्यावेळेला त्यांचं संगोपन करण्याच्या काही वेगळ्या पद्धती आहेत का? हो, मांसासाठी पक्षी आणतो तर त्याकरता संगोपनाची पद्धत म्हणजे की ब्रुडिंग करावं लागते. म्हणजे पहिले जे हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल तर त्यांना पहिले 10 दिवस उष्णता देणं आवश्यक आहे. कारण जो मुळात पक्षी हॅचेरी तयार होतो त्या ठिकाणी 95 डिग्री फॅरेनहाइट हे तापमान असतं आणि तेच तापमान आपल्याला आपल्या शेडमध्ये देणं आवश्यक असतं की जेणेकरून त्याच्या पोटातला जो अंड्यातला योक किंवा बल्क म्हणतो तो वितळला पाहिजे किंवा त्याचा पचन हो झालं पाहिजे, जेणेकरून तो पक्षी पुढे वाढ चांगली होईल. त्याकरता त्याला ब्रुडिंग हे देणं आवश्यक असतं. तसं ही ब्रुडिंग फेज फार महत्वाची आहे आणि त्या ऋतुमानानुसार वेगवेगळी त्याची काळजी घ्यावी लागते. आणि अंड्यांसाठी ज्यावेळेला आपण पक्षी पालन करतो, कोंबडी पालन, त्यावेळेला कोणती काळजी घ्यावी लागते? अंड्यांचं पक्षी पालन करतो त्यावेळेस जे पक्ष्यांची जे ब्रुडिंग स्टेज आहे किंवा ग्रोअर स्टेज आहे त्या पक्ष्यांच्या चोची कापल्या गेल्या पाहिजे वेळच्या वेळी. तर त्यानंतर पक्ष्यांची जी त्या की एकमेकाला त्या चोचा मारू नयेत. चोचा मारले की पिंजऱ्यामध्ये असतात, एका पिंजऱ्यात ठेवले असतात किंवा ते खाली फिरत असतात. अगोदर जी ब्रुडिंग किंवा ग्रोईंगची फेज आहे ती काही ठिकाणी डीप लिटरला म्हणजे जमिनीवरती आहे आणि त्यानंतर ते 16व्या-17व्या आठवड्यामध्ये त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं. त्यामुळे त्यांना ते हे करू नये, एकमेकाला चोचा मारू नयेत. आणि त्या जी विष्ठा आहे पक्ष्यांची, अंड्याच्या पक्ष्यांची जी विष्ठा प्रत्येक वेळेस 2-4-5 तासाला ती साफ केली गेली पाहिजे व त्या अंड्यांचे जे अंडे पक्षी देतात ते दिवसातनं 4 ते 5 वेळा त्याचं वेचले गेले पाहिजे, जेणेकरून अंड्यांना लवकरात कमीत कमी त्यांना बाहेरच्या जीवाणूचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे आणि त्यांचा आपल्या जेणेकरून अंडे चांगले राहिले पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण मांसासाठी कोंबडी पालन करतो त्यावेळेला त्यांचं वजन वाढलं पाहिजे आणि अंड्यांसाठी करतो तेव्हा त्यांचं अंड्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. तर ह्या दोघांसाठी जे आपण खाद्य देणार आहोत तर ते काही वेगळं असतं का? हो, खाद्य नक्कीच वेगळं असतं. कारण ब्रॉयलर पक्षी आपल्या मूळ संकल्पना अशी आहे की ते कमी दिवसात जास्त वजन वाढलं पाहिजे. त्याकरता यात 3 प्रकारचे खाद्य आहे. यात प्री स्टार्टर, नंतर हे 0 ते 9 दिवसापर्यंत दिलं जातं. त्यानंतर स्टार्टर नावाचं खाद्य आहे, त्याला स्टार्टर म्हणतात, 10 ते 20 दिवसापर्यंत. आणि नंतर जे फिनिशर आहे 21 ते बॅच जाऊपर्यंत 35 दिवस किंवा 40 दिवसापर्यंत, जेणेकरून त्याला त्या पक्ष्याच्या वयानुसार किंवा वजनानुसार आपण दर 7 दिवसाला पक्ष्याचं वजन घेणं आवश्यक आहे. त्या वजनानुसार त्या वजन वाढलं पाहिजे. त्याला प्रथिनं आणि ऊर्जा म्हणजे प्रोटीन आणि एनर्जी लेवल त्याप्रमाणे मेंटेन केली जाते. तसंच याचं आपण हे बघितलं ब्रॉयलर पक्ष यांचं लेअरचं बघितलं अंडे देणाऱ्या पक्ष्यांचं, त्यामध्ये चिक मॅश म्हणजे जे लहान पक्षी आहे तर 6 आठवड्यापर्यंत चिक मॅश, त्यानंतर ग्रोअर मॅश म्हणजे ग्रोअर जे पक्षी ग्रोअर स्टेजला असतात त्यांना ग्रोअर मॅश 6 ते 15-14-15 आठवड्यापर्यंत दिलं जातं. त्यानंतर प्री ले मॅश म्हणतात त्याला, म्हणजे अंडे देण्यापूर्वी 2-3 आठवडे. आणि त्यानंतर लेअर 1, लेअर 2 आणि लेअर 3 ह्या त्या पक्ष्यांच्या अंड्याच्या उत्पादनानुसार त्यामध्ये त्यातली एनर्जी आणि त्यातलं जे प्रोटीन प्रथिन प्रमाण आहे त्यांचं व्यवस्थित हे केलेलं असतं. म्हणजे समतोल आहार हा आवश्यक आहे. एकदा एक चांगलं उत्पादन आपलं तयार झाल्यानंतर आपल्याला बाजारपेठ मिळवणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. भारतामध्ये जे ब्रॉयलर पक्षी तयार होतो त्यात 50 ते 60% पक्षी हा यातनं इंटिग्रेशन मध्ये तयार होतो. त्यामध्ये शेतकरी आणि एखादी कंपनी किंवा एक खाजगी व्यावसायिक या दोघांमध्ये करारबद्ध शेती करार होतो. त्यामुळं शेतकऱ्याला फक्त गुंतवणूक करायची की त्याचं शेड बांधणं आवश्यक आहे व पक्ष्यांना लागणारी भांडी त्यांनी करणे, बाकीचं जे गरज आहे म्हणजे 1 दिवसाची पिल्लं, त्यानंतर लागणारं खाद्य, त्यांना औषधं, लसीकरण व पशुउद्योग सेवा हे सगळं त्या खाजगी कंपनीकडनं पुरवलं जातं. की जी खाजगी कंपनी त्याच्याकडं तिचा ग्रँड पॅरेंटचा स्टॉक, ब्रीडरचा स्टॉक, पॅरेंटचा स्टॉक आणि लागणारं जे फीड जे तयार होतं फीड मिल, बरं ते हॅचेरी आणि ह्या औषधाचा पुरवठा हे सगळं त्या कंपनी करावं लागतो आणि ती कंपनी त्या शेतकऱ्याला पुरवती करारानुसार. आणि पक्षी त्या जर आपल्या ज्या वयानुसार तयार झाले तर त्यानंतर पक्षी परत कंपनी ती पक्षी घेते, वजनानुसार घेते आणि त्यांची मर्तूक आणि वजन याच्या प्रमाणानुसार त्या शेतकऱ्याला त्याच्या जी मेहनताना केला त्यांनी काम केलंय त्याबद्दल त्याला एका पक्षामागे किलो मागे त्याला तो ग्रोईंग चार्ज म्हणतात त्याला तो दिला जातो. सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या किंवा जिल्हा पातळीवर अशा आपल्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या योजना आहेत? म्हणजे आपल्या ज्या शासनाच्या सघन कुक्कुट प्रकल्प आहे त्या ठिकाणी 25 कोंबड्या मादी कोंबड्या आणि 3 नर
म्हणजे 28 ज्या कोंबड्या वाटप केली जाते ग्रामीण भागातील महिलांना, जेणेकरून त्यांनी तो जो व्यवसाय ग्रामीण स्तरावरती अंडे विक्री किंवा ते मांस विक्री, गावठी जातीच्या ज्या देशी जातीच्या कोंबड्या आहेत त्यांना त्या दिल्या जातात. आणि परत एक त्यानंतर राज्यस्तरीय योजना आहे की मांसर कुक्कुटपालन, 1000 पक्षी मांसर कुक्कुटपालन, त्यामध्ये 50% अनुदान आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांना, व जे बीपीएल धारक शेतकरी आहेत किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतले शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान आहे. डॉक्टर साहेब, सध्या कडकनाथ कुक्कुटपालनाविषयी बोललं जातं. हे कडकनाथ कुक्कुटपालन काय आहे आणि ते किफायतशीर आहेत का, ह्याबाबत थोडक्यात सांगा. कडकनाथ ही जात आहे ती मूळतः मध्य प्रदेशातील झांबुआ या जिल्ह्यातली आदिवासी भागातली आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये की जळगाव व दुष्काळी प्रदेश जसा मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, तुळजापूर या भागात त्याचं जास्त पालन केलं जातं. ही जात सगळ्यात काटकपणे म्हणजे कोणत्या कमीत कमी रोगाला बळी न पडणारी, आणि विशेषतः म्हणजे की हिला हिंदीमध्ये काली मांस म्हणतात किंवा की याचं जे पंख किंवा याचा रंग, पिसांचा रंग, याचा मांसाचा रंग, इव्हन अंड्याचा पण रंग काळा आहे. आणि जे मांस आहे याला जास्त मागणी आहे, कारण हे मांसामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, आयर्नचं प्रमाण जास्त आहे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे ह्या ज्या हार्ड करता हा चांगला आहे. अंड्याला डायट एग असे म्हटलं जातं आणि हे जे अंड आहे बाजारात 40 ते 50 रुपयाला विकलं जातं. म्हणजे सामान्य अंडा जेव्हा 5 ते 6 रुपयाला मिळतं तेव्हा ते 40 ते 50 रुपयाला विकला जातं. आणि याचा जो पक्षी तयार होतो 1.5 किलोचा 2 किलोचा, तो पक्षी 750 रुपये 700 रुपयापर्यंत विकला जातो. त्यामुळे ह्या कडकनाथला नक्कीच भविष्यामध्ये चांगली मागणी आहे आणि एक महिला बचत गटामार्फत हा चांगला व्यवसाय ग्रामीण भागात मिळालेला होऊ शकतो. डॉक्टर थोरे साहेब, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना किफायतशीर व्यावसायिक कुक्कुटपालन याबद्दल फारच सुंदर अशी माहिती करून दिलीत. त्याबद्दल मी आपले दूरदर्शनच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. Thank you.